नमस्कार. 30 जून 2023 ला बाई पण भारी देवा हा रिलीज झाला. तो रिलीज झाल्यानंतर त्याच्याविषयीचा गवगवा सगळीकडेच होता. म्हणून बऱ्याच जणांनी तो पिक्चर पाहिला, ते विचार आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. बरेच जण खूप खुश होते. अनेक स्त्रियांनी आपापल्या विचारांच्या मध्ये, आपल्या राहणीमध्ये, सगळ्यामध्ये बदल घडवून आणला. समाजासाठी तो चांगलाही होता किंवा वाईटही होता. केदार शिंदेनी त्या पिक्चरमध्ये जो विचार मांडायचा होता तो अतिशय चांगला आहे, अतिशय स्वच्छ आहे. पण पाहणाऱ्यांनी तो कसा घेतला हा ज्याचा त्याचा प्रश्न. खर तर आपण बाई पण भारी देवा हा पिक्चर पाहिला तेव्हा सगळीकडे स्टेटसला तेच, सोशल मीडियावर तेच, जिथे जिथे आपण बघतो तिथे तेच. मला 1-2 गोष्टी जाणवल्या आणि त्या म्हणजे बाई पण भारी देवाचे अनेक व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती, पण त्याच्याच खाली मणिपूरच्या घटनेचा देखील व्हिडिओ होता आणि तोही स्त्रियांच्या वरतीच होता. स्त्रियांची करुण कहाणी असलेला तो व्हिडिओ होता. मग त्यावेळी मला वरचा व्हिडिओ आणि खालच्या व्हिडिओने विचार करायला लावला. बाई पण जर भारी असेल, बाई जर बदलत असेल तर अशा घटना का घडतात? याच्यासाठी समाज बदलायला हवा आणि समाजामध्ये स्त्री पुरुष दोन्ही येतात. मग समाजामध्ये आपण स्त्री म्हणून या समाजाचा एक भाग आहोत, तर प्रत्येक स्त्रीने ह्या अशा कृत्यासाठी आवाज उठवला पाहिजे. किमान अशा घटना पुन्हा घडू नयेत किंवा ही घटना अतिशय घडलेली घटना अतिशय वाईट आहे एवढं तरी बोलायला हवं. आपण तेही नाही करत. का? ती गोष्ट आपल्यावरती आलेली नाही. मग बाई पण भारी कसं असू शकतं? नाही असू शकत. कारण जर आपल्याला इतर स्त्रियांच्या मान ठेवता येत नाही, सन्मान करता येत नाही किंवा त्या स्त्रियांच्या वाईटपणावर आपण अगतिकता व्यक्त करू शकत नाही, तर आपण बाई पण आपल्याला मिळूच शकत नाही, बाई पण आपल्यात येऊच शकत नाही. मला एवढंच सांगायचं. मी तुम्हाला म्हणत नाहीये की या घटनेबद्दल तुम्ही सगळीकडे आवाज उठवा. एक रवीश कुमार ऑफिशियल हा रवीश कुमारांचा एक व्हिडिओ चॅनल आहे. त्या चॅनलवरती त्यांनी महिलों की चुप्पी छोड़ दो हा व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. मला इतकंच सांगायचंय की ही जी घटना घडलीय त्या घटनेवरती प्रत्येक स्त्रीनं आवाज उठवला पाहिजे. हा, तो आवाज म्हणजे शासनाविरुद्ध नाही, कुठल्याही राजकारणाविरुद्ध नाही, कुठल्याही सरकारविरुद्ध नाही. हा आवाज समाजाविरुद्ध उठवायला हवाय. आणि जर प्रत्येक स्त्रीनं ही गोष्ट केली तर समाजातील अशा घडणाऱ्या घटना त्या कमी होतील. खर तर मणिपूरमध्ये जी घटना घडतीये, जो काही धार्मिक वाद निर्माण झालाय, तो अतिशय भयानक आहे. आज जवळजवळ 2 महिने झाले तिथली परिस्थिती अतिशय भयानक आहे, जी आपण विचारही नाही करू शकत. पण ह्या अशा धार्मिक वाद का निर्माण होतात? तसं पाहायला गेलं तर आपला भारत हा सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेला देश आहे. या देशामध्ये अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. मग असे जातीय वाद निर्माण होता कामा नये. कारण की जेव्हा जातीय वाद निर्माण होतात तेव्हा आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्व स्तराची उन्नती ही कमी होते आणि आपले तुकडे तुकडे पडायला सुरुवात होते. सांगायचे मला एवढंच की समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक मानव प्राण्याने, प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने हा जातीयवाद, धार्मिकता ही नष्ट करायला हवी. ती मनातून नष्ट करायला हवी. आणि ज्यावेळी हे मनातून नष्ट होईल त्यावेळी असे वाद निर्माण होणार नाही. जर हे असे वाद निर्माण झाले तर पुन्हा एकदा भारतातून नेपाळ, भारतातून पाकिस्तान, भारतातून बांगलादेश, भारतातून म्यानमार, भारतातून श्रीलंका वेगळं होईल. हे का निर्माण झाले? आज हे देश वेगळे झाले पण त्यांची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आलेली. कशामुळे? याचा विचार व्हायला हवा. आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, बांगलादेशची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, श्रीलंकेच्या बाबतीतही तेच आहे. ज्यावेळी आपण एकत्र राहू सगळेजण, सर्व धर्म समभाव, कोणत्याही धर्माबद्दल कोणतेही प्रकारची
अडी न बाळगता एकत्र राहू, त्यावेळी आपला अखंड भारत हा टिकेल. आणि ह्या अखंड भारतासाठी मला एक सांगावंसं वाटतं की आचार्य चाणक्यांनी खूपदा मगध साम्राज्याचा नाश करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना मगध साम्राज्याचा नाश करता येत नव्हता. त्याचं कारण एकच होतं, तो म्हणजे धनानंद. धनानंदाच्याकडे बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या. त्याचं साम्राज्य इतकं अवाढव्य होतं की त्याला कोणीही बाधा पोचवू शकत नव्हतं. का तर त्याने स्वतःमध्ये अशा खूप गोष्टी आत्मसात केलेल्या होत्या आणि त्याने आपलं राष्ट्र हे कणखर बनवलेलं होतं. ज्यावेळी आचार्य चाणक्यांना ही गोष्ट जाणवली की आपण एकटं राज्य किंवा एकटं साम्राज्य त्या राज्याला नाश करू शकत नाही, त्यावेळी आचार्य चाणक्यांनी शेवटचा निर्णय म्हणून जी 16 महाजनपदं होती ती 16 महाजनपदं एकत्र केली आणि एकत्र महाजनपदांनी जेव्हा त्या मगध साम्राज्यावरती आक्रमण केलं तेव्हा त्या मगध साम्राज्याचा राज झाला. तेव्हा आपण म्हणूया वाईट विचारांचा, वाईट अंधश्रद्धांचा राज झाला आणि मग अखंड भारत निर्माण झाला. आज जर तसं झालं नाहीये किंवा तसं जर झालं नाही तर पुन्हा एकदा नवीन मणिपूर तयार होऊ शकतो आणि तसं जर झालं तर आपला अखंड भारत हा नाही राहणार. याच्यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसानं, प्रत्येक प्राण्यानं आपली सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे. समाजातील एवढी मोठी मणिपूरची घटना घडली, त्यावेळी आपण म्हणतो की याच्यासाठी सरकारला जबाबदार धरलं पाहिजे. सरकार त्याला जबाबदार आहे, त्याच्यावरती ऍक्शन काहीच घेतली नाही. मला एकच गोष्ट कळते, ही घटना जेव्हा घडत होती ती पूर्ण जमावाभोवती ती घटना घडली. जमावातल्या एकाही माणसाला ही घटना आपण करतोय किंवा हे कृत्य करतोय हे वाईट आहे असा विचार मनात नाही आला. त्यावेळी समाजातील प्रत्येक माणसाची माणुसकी संपली आहे का हा विचार करावासा वाटतो. म्हणून बाई पण खरंच भारी आहे का बाई पण कसं आहे हेच कळायला मार्ग नाहीये. म्हणून आजचा हा भाग त्याचा विचार व्हावा एवढंच. धन्यवाद.